खासदार वर्षा गायकवाड मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेल्या आहेत। देवनार कत्तलखान्यासंदर्भात त्या चर्चा करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। सह्याद्री अतिथीगृहावर गायकवाड या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत। वर्षा गायकवाड यांनी सकाळीच कत्तलखान्यांची पाहणी केली आणि त्यानंतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार वर्षा गायकवाड मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। देवनार कत्तलखान्यासंदर्भात त्या चर्चा करतील। 25 कोटीचं टेंडर निघतं, याच्यामधलं आता यावर्षी सुद्धा टेंडर निघालेलं आहे। पण टेम्पररी शेड लावतात, तर शेडची अवस्था तुम्ही जर बघितलं असेल तर लोक तिथेच जेवतात, तिथेच लोक आंघोळ करतात, तिथेच जनावरं ठेवली जातात, तिथेच माणसं थांबतात, त्याच ठिकाणी शेड असतं आणि एवढं घाण वातावरण तिकडे असतं। दुर्दैवाने खरं तर सांगायचं झालं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला पैसा खर्च होतो त्यावेळेला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेला एक मोठं चांगलं त्या ठिकाणी जे आहे ते एक यंत्रणा उभी केली पाहिजे आणि तीच मागणी आम्ही खरं तर मुख्यमंत्री महोदयांना करतो आणि या सर्व प्रकरणाची जी आहे ती चौकशी व्हायला पाहिजे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणाचं भ्रष्टाचार आहे ती चौकशी व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी मनुष्यबळ दिलं गेलं पाहिजे, सोयी सुविधा दिल्या पाहिजेत, स्वच्छता दिली पाहिजे। या तऱ्हेची मागणी आम्ही आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना केली आहे। त्याचबरोबर जी धार्मिक स्थळं आहेत त्याच्यावर असलेल्या संदर्भामध्ये जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे, मग तो भोंगा असेल किंवा ह्याच्या संदर्भात दिलेला जो निर्णय आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तो देशाचे संविधान म्हणून मान्य करून आम्ही लोक जे आहे ते स्वीकारायला तयार आहोत। पण त्याच्या माध्यमातून जे काही राजकारण सुरू आहे ते राजकारण न ठेवता मंदिर असेल, मस्जिद असेल, चर्च असेल, गुरुद्वारा असेल याच्यामधले जी धार्मिक स्थळं आहेत त्यांना जे आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बिलकुल ते तयार आहेत। पण त्या ठिकाणी जे काही राष्ट्रीय हस्तक्षेप जे आहे ते थांबवले गेले पाहिजेत आणि त्या माध्यमातून एक धार्मिक सलोखा जे आहे महाराष्ट्रामधला तो टिकवला गेला पाहिजे अशी सुद्धा मागणी आता आम्ही मुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे। आणि अजून एक पत्र मी दिलेलं आहे, ते धारावी संदर्भातलं पत्र दिलेलं जे आमदार महोदयांनी मी जाऊन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की तुम्ही काल परवा जो मास्टर प्लॅनचा जो त्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही मंजूर केला धारावीचा आणि तुम्ही सांगितलं की समृद्ध आत्माच्या विकासासाठी, धारावीच्या विकासासाठी जो आहे तो आम्ही या ठिकाणी मास्टर प्लॅन करतो, त्याला आमचं म्हणणं आहे की तात्काळ तुम्ही जे आहे ती स्थगिती द्यावी आणि त्याला थांबवण्याचं काम करण्यात यावं। कारण त्यासाठी लागणारं सजेशन ऑब्जेक्शन असेल, MRTP कायद्याचं जे अनुसरून जे कायद्याप्रमाणे सजेशन ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे ते नाही घेतलं गेलेलं आहे। तिथल्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी जे आहे ते बाजूला ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये